महा-टी-ई-टी 2026च्या विशेष मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील समास या विषयाचा अभ्यास करणार आहोत। समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्दांना एकत्र आणून एक नवीन जोडशब्द तयार करणे। उदा. राजाचा वाडा याला राजवाडा म्हणतात। एकत्र आलेल्या शब्दांना सामासिक शब्द आणि शब्दांची फोड करण्याच्या पद्धतीला विग्रह म्हणतात। समासाचे मुख्य 4 प्रकार आहेत: अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही समास। पुढील स्लाइड्समध्ये आपण या प्रत्येक प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घेऊया। अव्ययीभाव समासात पहिले पद महत्त्वाचे असते। यात शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो। उदाहरणांसाठी आ, यथा, प्रति किंवा बे, दर, हर, बिन या उपसर्गांकडे लक्ष द्या। तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असते आणि विग्रह करताना गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावा लागतो। याचे उपप्रकार आहेत: विभक्ती तत्पुरुष, अलुक तत्पुरुष आणि नत्र तत्पुरुष। तत्पुरुष समासाचे उपप्रकार म्हणून कर्मधारय आणि द्विगु समास आहेत। कर्मधारयमध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात। द्विगु समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असते आणि समूहाचा बोध होतो। द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत। इतरेतर द्वंद्वमध्ये आणि किंवा व वापरतात। वैकल्पिक द्वंद्वमध्ये किंवा अथवा वा वापरतात। समाहार द्वंद्वमध्ये शब्दातील अर्थाशिवाय इतर वस्तूंचाही समावेश असतो। बहुव्रीही समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसतात, पण त्यातून तिसऱ्याच गोष्टीचा किंवा व्यक्तीचा बोध होतो। उदाहरणे: नीलकंठ, शंकर आणि गजानन, गणपती। सरावासाठी काही उदाहरणे येथे दिली आहेत, ज्यात सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचा प्रकार स्पष्ट केला आहे। या उदाहरणांचा अभ्यास करा। परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स: अव्ययीभावसाठी उपसर्ग, द्विगुसाठी संख्या, बहुव्रीहीसाठी विशेषण आणि द्वंद्वसाठी डॅश चिन्ह लक्षात ठेवा। महा-टी-ई-टी 2026 मधील यशासाठी शुभेच्छा। या व्हिडिओमध्ये वापरलेल्या प्रतिमांचे स्त्रोत येथे दिलेले आहेत।